देवाचे आभार मानूया आपण। आज हा दिवस देवबाप्पाने आम्हाला दिला, त्याची कृपा आणि त्याने दिलेले आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये कार्यरत आहेत। देवाने अनेक आशीर्वाद आमच्या जीवनात दिलेत, आम्ही देवाचे आभार मानू। आजची भक्ती सुरू करण्याआधी आपण प्रार्थना करू। पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पवित्र बाप्पा, तुझे आम्ही आभार मानतो, तुझे आम्ही स्तुती करतो। ह्या दिवसात प्रभू तू आमचं सहाय्य केलंस, आम्हाला सांभाळलंस, तुझी कृपा दिलीस, तुझ्या वचनाच्या कुंपणात राखलंस। आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वरा। तुझी दया सनातन आहे, तू आमची ह्या जगात काळजी घेतो आहेस, आमच्या सर्व गरजा पुरवतो आहेस आणि प्रभू वचनाच्या कुंपणात तू आम्हाला सांभाळतो आहेस। पवित्र बाप्पा, आज होणारी ही भक्ती तुझ्या गौरवासाठी आशीर्वादाची अशी कर। आजचं येणारं वचन, आजचा येणारा संदेश आमच्या भावा बहिणींसाठी आशीर्वादाचा असा कर। आजचं गीत गाणं, मध्यस्थीची प्रार्थना, सर्व काही तुझ्या गौरवासाठी होऊ दे परमेश्वरा। आम्ही प्रार्थना करतो, जे आमचे भाऊ बहिणी आजच्या भक्तीमध्ये सहभागी झाले आहेत, प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, वचन ऐकणार आहेत, होणारी भक्ती आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू। आज ही भक्ती आशीर्वादाची अशी कर। येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा, आमेन आमेन। देवाचे आभार मानूया आपण। यावेळेस आपण उपासना संगीत गीत नंबर 457 गाणार आहोत। देवाची आम्ही स्तुती करू, परमेश्वर आम्हाला सांभाळतो। या हो प्रियजन या हो, जाऊ चला परमेश्वर सदनी। भक्ती शांती धरून मनी, सुंदर गायन गावदनी। विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी। परम कृपा मनु जीवितरी, घडीभर विसरून विषय जगाचे। विमल मने करू ध्यान तयाचे, जगदीशाचे स्तवन करू। जय जयकारे गगन भरू, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी। परम कृपा मनु जीवितरी, पुत्रक कन्यापन सगळी। जमुन रमुया पितया जवळी, राहिल पुढती ख्रिस्त उभा। स्वर्गाची मगती प्रतिभा, विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी। परम कृपा मनु जीवितरी, देवाजीच्या वसलतेला उपमान जगी उपकाराला। स्मरुनीची ते सगळे, प्रेमाश्रूंची वाहू फुले। विश्रांतीचा वार सुखाचा, ईश्वर बाप पवित्र करी। परम कृपा मनु जीवितरी, सादर करूया सर्व विनंत्या। ईश्वर बापा विश्वनियंत्या, काय कुणाला व्हावे हे
जानत परमेश्वर आहे. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. तनु देवाची मन देवाचे धन देवाचे जीवित त्याचे. अर्पित ज्याचे त्यास करू मी पण नूतन दिव्यवरू. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. पवित्र आत्मा परमेशाचा संबोधक अनुशासक अमुचा. नित्यतयाचा योग असो ख्रिस्त सदा हृदयात असो. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनु जीवितरी. लूक 18 अध्याय वचन 15 ते 17. लहान मुलांना येशूचा आशीर्वाद. नंतर लोकांनी आपली तहानी बाळकेही त्याने त्यास स्पर्श करावा म्हणून त्याचकडे आणली, परंतु हे पाहून शिष्य त्यास दटावू लागले. येशूने तर बाळकांस आपणाजवळ बोलाविले आणि म्हटले, बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारखेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. देवबाप्पाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आपण अजून एक वचन वाचतोय. रोमकारस पत्र 13वा अध्याय वचन 11 ते 14. ख्रिस्त दिनाचे आगमन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापासून तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल तसे आपण शिष्टाचाराने चालावे. चेनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मस्तरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. देवबाप्पाचे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वाद असो. आमेन. आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आठवडाभर देवबाप्पाने आपला सांभाळ करून पुन्हा एक वार सुंदर सकाळ आपल्याला प्रार्थनेसाठी दिली, भक्तीसाठी दिली. आपण त्याचे मनापासून आभार मानूया. आपण प्रार्थना करू. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझंच नाव स्तवनीय आहे. देवबाप्पा, तुला धन्यवाद, गौरव, स्तुती आणि महिमा असो. आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. तू किती चांगला आहेस देवबाप्पा. गेल्या आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास, आम्हाला आरोग्य दिलंस, सर्व गोष्टी तू आमच्यासाठी तू पुरवून दिल्यास. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. देवबाप्पा, तुझी कृपा आमच्यावर पुरवलीस आणि खरोखर देवबाप्पा सर्वांना सांभाळलंस म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आज आम्ही विशेष प्रार्थना करत असताना, तुझी स्तुती करत असताना गेल्या आठवडाभरात देवबाप्पा पावसामुळे, वादळामुळे अनेक ठिकाणी देवबाप्पा पिकांचं नुकसान झालं, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि देवबाप्पा भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु तू सर्वांना तू कृपा पुरवलीस, सांभाळलंस आणि म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. देवबाप्पा, ज्यांचं नुकसान झालं, ज्यांची देवबाप्पा घरं पाण्यात बुडाली, अनेकांना देवबाप्पा त्रास झाला या पावसामुळं, तरी पण देवबाप्पा त्यांचा सांभाळ कर. त्यांना तुझी कृपा तू पुरवून दे आणि हो दे तुझ्या नावाचं गौरव. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा. या आठवड्याभरात अनेक लोकांनी फोन केले देवबाप्पा प्रार्थनेसाठी. अनेक आजारी आहेत, अनेक देवबाप्पा बिछाण्यावरती आहेत, परंतु आम्हाला विश्वास आहे की तू त्यांचे अंथरूण बदलणारा देवबाप्पा आहेस आणि देवबाप्पा तू त्यांना स्पर्श केलास,
आणि बरे झाले असतील असा आम्ही विश्वास धरतो. देवबाप्पा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो, कारण तू आमच्यासोबत आहेस की आम्ही प्रार्थनेद्वारे तुझ्याशी बोलू शकतो. खरोखर देवबाप्पा, आमच्या मागण्या आणि विनंत्या आम्ही तुझ्यासमोर सादर करू शकतो. प्रार्थनेने आम्हाला संरक्षण येते. प्रार्थनेमुळे देवबाप्पा आम्हाला धीर येतो आणि जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तू सर्व प्रार्थनांची उत्तरं देतोस. म्हणून आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. आज आम्ही मध्यस्थीच्या प्रार्थनेत जात असताना देवबाप्पा अनेकांसाठी आम्ही प्रार्थना करतो की जे आजारी आहेत देवबाप्पा, जे बिछाण्यावरती आहेत, इतर आजाराने ग्रस्त आहेत, कोविड आजाराने ग्रस्त आहेत, अशा सर्वांना प्रभू परमेश्वरा तुझा स्पर्श कर, सर्वांना आरोग्य दे आणि सर्वांना तुझी कृपा तू पुरवून दे. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, चर्चच्या सेवेमध्ये तू आमचं सहाय्य कर. विविध माध्यमातून देवबाप्पा आमच्याद्वारे देवबाप्पा तुझी कृपा तू पुरव आणि गोरगरिबांपर्यंत तुझं वचन घेऊन जात असताना तू आमचं सहाय्याने मदत कर. अनेकांसाठी प्रार्थना करत असताना देवबाप्पा, मध्यस्थी करत असताना त्या प्रार्थनांची उत्तरं दे देवबाप्पा. आज आम्ही प्रार्थना करतो, आमच्या चर्चमधील सर्व सभासदांना तुझा आशीर्वाद दे. गोरगरीब, अनाथ, विधवा अशा सर्वांना तुझी कृपा तू पुरवून दे. आणि देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आमच्या मिरियम सोशल ट्रस्टच्या माध्यमातून जी सेवा तू आम्हाला दिली आहेस ती करण्यासाठी तू आमचं सहाय्य आणि मदत कर आणि या ट्रस्टवर तू तुझी कृपा तू पुरवून दे. आज आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, आम्हा सर्वांना जे या ठिकाणी देवबाप्पा ऑनलाईन भक्तीमध्ये जे सामील झाले आहेत त्या सर्वांना, त्या सर्वांच्या कुटुंबात तुझी उपस्थिती असू दे. देवबाप्पा, सर्वांना तू आशीर्वाद दे, आरोग्य दे आणि तुझी कृपा तू पुरवून दे. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, आमच्या राज्यावरती जो पावसामुळे दुष्काळ पडला आहे त्या सर्व परिस्थिती तू आपल्या हातात घे. तू सर्व नियंत्रण करणारा देवबाप आहेस आणि देवबाप्पा तुझी कृपा तू पुरवून दे. सर्वांना सांभाळ देवबाप्पा. आमच्या देशातील सर्वांना तुझी कृपादृष्टी असू दे. जगभरामध्ये देवबाप्पा जे सुवार्तेचं काम चालू आहे ते देखील तू आशीर्वादाचं असं कर. आज ठिकठिकाणी होत असणारी भक्ती आणि प्रार्थना, उपासना सर्व काही तुझ्या नावात तू आशीर्वादित कर. आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा की अनेक लोक देवबाप्पा जे तुझ्यापासून भाकले आहेत आणि देवबाप्पा त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारची कृपा तू पुरवून दे. आणि देवबाप्पा सहाय्य पुरव. त्यांच्यापर्यंत वचन घेऊन जात असताना तू सहाय्यक आणि मार्गदर्शक हो. देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आज कोविड क्षेत्रामध्ये जे काम करणारे नर्सेस आहेत देवबाप्पा, लॅब टेक्निशियन, कर्मचारी, पोलीस, डॉक्टर सर्वांना तुझी कृपा तू पुरवून दे आणि या सेवेमध्ये त्यांचं तू सहाय्याने मदत कर. आज आम्ही प्रार्थना करतो देवबाप्पा, आमच्या अवतीभोवती आज जे अनेक आजारी लोक आहेत त्यांना देखील तुझी कृपादृष्टी पुरव, आरोग्य दे आणि सर्वांना सांभाळ. तसंच देवबाप्पा, प्रत्येक कुटुंबामध्ये काहीतरी समस्या आहेत देवबाप्पा, त्या सर्व समस्येतून सर्वांना तुझी कृपा पुरव आणि त्या कुटुंबामध्ये तुझी शांती आणि तुझी प्रीती असू दे देवबाप्पा. खरोखर देवबाप्पा, तुझं वचन म्हणतं की मानवजाती तुझ्या पंखाच्या छायेचा आश्रय करीते आणि देवबाप्पा, आम्ही तुझ्या पंखाचा छायेचा आश्रय करीतो. तू आम्हाला कधीच लज्जित आणि फज्जित होऊ देत नाहीस. तू आमच्यासोबत आहेस आणि देवबाप्पा तू आम्हाला टाकत नाहीस. म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. आमच्या ट्रस्टला देखील तुझी कृपा पुरव. चर्चच्या सर्व सेवेवर तुझा आशीर्वाद असू दे देवबाप्पा. आणि देवबाप्पा, आम्ही प्रार्थना करतो आजची भक्ती, प्रार्थना, उपासना सर्व काही तू आशीर्वादित कर. आणि देवबाप्पा, आज आम्ही जे काही वचन वाचू, जे काही तुझी गीते गाऊ आणि जे काही तुझा संदेश येईल तो सर्वांसाठी तू आशीर्वादाचा असा होऊ दे. देवबाप्पा, सर्वांना तुझी कृपा पुरवत आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो. आम्हाला आरोग्य दिलंस, आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. देवबाप्पा, ह्या सर्व विनंत्या आणि प्रार्थना आम्ही तुझ्या स्वाधीन करतो. मान, महिमा, गौरव आणि सन्मान तुला देतो देवबाप्पा. ही प्रार्थना आम्ही देवबाप्पा येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. स्तोत्र संहिता 100 यामधील 1 ते 4 हे वचने आपण वाचूया. उपस्तुती करण्याचा आदेश. अहो पृथ्वीवरील सर्व लोक परमेश्वराचा जय जयकार करा. हर्षाने परमेश्वराची सेवा करा. गीत गात त्याच्या पुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले. आम्ही त्याचेच आहोत. आम्ही त्याची प्रजा
त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आमेन. आता जय जयकार करूया, परमेश्वराला जय जयकार देऊया, परमेश्वराची स्तुती धन्यवाद करूया आणि परमेश्वराच्या गौरवासाठी परमेश्वराची उपकार स्तुतीचे गीत गाऊया. तो जय जयकार जय जयकार करे, तो जय जयकार जय जयकार करे, तो जय हमारा राजा राजा, संकट से बचाता बचाता, हम पर अपनी करुणा करता अवतरता उपकार. जो नाम उस पर तन मन हारे, हे अपना अधिकार. तो जय जयकार जय जयकार करे, तो जय जयकार जय जयकार करे. जिसका उस पर भरोसा भरोसा, तो कभी न गिरेगा गिरेगा. चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे हो आकाश, सब संकट से सब कष्टों से हो जाएगा पार. तो जय जयकार जय जयकार करे, तो जय जयकार जय जयकार करे. स्वर्ग है उसका सिंहासन सिंहासन, पृथ्वी है आसन आसन. आकाश उसकी महिमा बताए, हस्तकला को दिखाए. सारी सृष्टि उसकी रचना, उसका है ये प्रताप. ओ जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार जय जयकार करे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. त्याच्या उपकार स्तुतीसाठी आपण काही गीतं गाऊया. राजा का राजा है, वो प्रभु का प्रभु है. राजा का राजा है, वो प्रभु का प्रभु है. शत्रु को हरा दिया, संसार को जीत लिया. क्रूस से पार होकर अनंत जीवन दिया. शत्रु को हरा दिया,
new day that God has given us. Let us thank Him and prepare our hearts to listen to the message. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Blessed assurance, Jesus is mine. Oh, what a forfeit of glory divine, God of salvation, purchase of God, born of His Spirit, washed in His blood. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, perfect delight, visions of rapture on my side, angels descending, bring from above, echoes of mercy, whispers of love. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. Perfect submission, all is at rest. I in my Savior am happy and blessed, watching and waiting, looking about, filled with His goodness, lost in His love. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. This is my story, this is my song, praising my Savior all the day long. प्रियांनो, आज या वचनावर मनन करत असताना देवाचे आम्ही आभार मानूया. देवाचे आम्ही सतत आणि सतत आभार मानले पाहिजेत. देवानं दिलेल्या कृपादानाबद्दल, देवानं दिलेल्या आशीर्वादाबद्दल आम्ही त्याचे रोज आणि रोज आभार मानलेच पाहिजेत. कधी कधी देवानं दिलेले आशीर्वाद आणि देवानं केलेली कृपा आम्ही विसरून जातो. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही देवाला सतत आणि सतत धन्यवाद देत राहतो,
त्यावेळेस देवानं आमच्यावर किती मोठी कृपा केली हे आमच्या लक्षात राहते. प्रियांनो, आजच्या दिवसाबद्दल देवाचे आभार मानत असताना, आज या वचनावर मनन करत असताना, देवाच्या वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना रोमकरास पत्र्याचा 13वा अध्याय आणि वचन 11 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. प्रियांनो, देवाचं वचन असं म्हणतं की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. प्रियांनो, तारण अगदी आपल्या जवळ आलं आहे. तारणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं बलिदान वधस्तंभावर केलं. स्वतःचा प्राण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या तारणासाठी वधस्तंभावर दिला आणि आम्हाला त्याने तारलं, त्याच्या रक्ताने तारलं आणि त्याच्या रक्ताने आम्हाला स्वच्छ केलं, त्याच्या रक्ताने आम्हाला मोकळं केलं. आम्ही मोकळे झालो आहोत, पापाच्या बंधनातून आम्ही मुक्त झालो आहोत. म्हणून ख्रिस्ताच्या शांतीमध्ये स्वतःला ठेवा आणि ख्रिस्ताच्या शांतीमध्ये अधिकाधिक वाढा. प्रियांनो, आणि म्हणूनच देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे की समय ओळखून हे करा. आम्हाला आता हे करायचं आहे आणि देवाचं वचन असं म्हणतं की तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. प्रियांनो, आता आम्ही विश्वासामध्ये मजबूत झालो पाहिजे, विश्वासामध्ये मजबूत झालो पाहिजे, विश्वासामध्ये अधिकाधिक आम्ही वाढलो पाहिजे. प्रियांनो, तारण अगदी जवळ आलेला आहे, तारण अगदी आपल्या जवळ आलं आहे. देवाचं वचन आज आमचं मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, आज आम्ही देवाची स्तुती करत असताना, आज आम्ही देवाला धन्यवाद देत असताना स्तोत्र 147 आणि वचन 1 मध्ये स्तोत्र करता ह्या वचनामध्ये लिहितो की परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्र गाणे चांगले आहे. प्रियांनो, स्तोत्र करता स्तोत्र 147 आणि वचन 1 मध्ये लिहितो आहे, म्हणतो आहे की परमेश्वराचे स्तवन करा, कारण आमच्या देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे, मनोरम आहे. प्रियांनो, परमेश्वराची सेवा करा, परमेश्वराची स्तुती करा, परमेश्वराला धन्यवाद द्या. त्यासाठी त्याने आम्हाला पाचारण केलं आहे. आज ह्या वचनावर मनन करत असताना प्रियांनो, आज हे दिवस परमेश्वरानं आम्हाला लाभू दिले. आज त्याच्या वचनामध्ये पुढे जात असताना लूका शुभवर्तमान याचा 18वा अध्याय वचन 15 ते 17 जी वचनं आम्ही वाचली, यामध्ये आम्ही वाचलं की प्रभू येशू ख्रिस्ताने लहान मुलांना आशीर्वाद दिला. आणि ह्या वचनामध्ये आम्ही पाहिलं 15व्या वचनामध्ये की लोकांनी आपली तान्ही बाळके प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणली आणि हे पाहून शिष्य त्यास दटावू लागले. आणि येशू ख्रिस्ताकडे लहान बाळकं आणली आणि आपण वाचतो की शिष्य त्यांना दटावू लागले. आणि 16व्या वचनामध्ये आम्ही वाचतो की येशूने तर बाळकास आपणाजवळ बोलवले आणि म्हटले, बाळकास मज जवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले की बाळकांना मजकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. आणि देवाचे राज्य त्यांच्या सारख्याचेच आहे असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले. आणि प्रियांनो, सतत आम्ही बाळकावर प्रेम केलं पाहिजे. आज ह्या वचनावर मनन करत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, त्यास मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारख्यांचेच आहे. आज आम्ही ह्या वचनामध्ये पुढे जात असताना येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. प्रियांनो, आम्हाला बाळकासारखं झाल्याशिवाय, लहान लेकरासारखं झाल्याशिवाय आम्हाला देवाच्या राज्याचा स्वीकार करता येणार नाही.
असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले. आम्हाला बाळकासारखं झालं पाहिजे. रोमकरास पत्र्याचा 13वा अध्याय वचन 13 की दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे, चैनबाजीत, मद्यपानात, विषय विलासात व कामवासनेत व कलहात व मत्सरात आम्ही नसावं. प्रियांनो, देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे आणि येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. प्रियांनो, तारण अगदी आमच्या जवळ आला आहे. तारणारा स्वर्गाचं सुख सोडून पृथ्वीवर मानवाचं रूप घेऊन आला, यासाठी की आम्ही तारले जावेत, यासाठी की आम्ही देवाचे लोक व्हावेत, ह्यासाठी की आम्ही देवाचे लेकरं व्हावेत, ह्यासाठी की आम्ही देवाचे पुत्र आणि देवाच्या कन्या व्हावेत. प्रियांनो, तारणारा प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप घेऊन पृथ्वीवर आला, यासाठी की आमचं तारण व्हावं. म्हणून प्रियांनो, आज या वचनाद्वारे देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. आम्हाला बाळकासारखं झालं पाहिजे प्रियांनो. आणि प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की समय ओळखून हे करा. रोमकरास पत्र्याचा 13वा अध्याय आणि वचन 11 मध्ये समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. तारण अगदी आपल्या जवळ आलाय. प्रियांनो, आज ह्या वचनावर मनन करत असताना, देवाला धन्यवाद देत असताना प्रियांनो, पहिले कोरिंथकरास पत्र याचा 1ला अध्याय आणि वचन 9 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलविले तो देव विश्वासनीय आहे. प्रियांनो, आज या वचनाद्वारे देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे की आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलावले तो देव विश्वासनीय आहे. तो देव विश्वासनीय आहे. तुम्हाला ख्रिस्ताच्या सहभागीपणात बोलवलेला आहे तो देव विश्वासनीय आहे. तुम्हाला बोलवलाय, देवाचे लोक होण्यासाठी तुम्हाला बोलवलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, ह्या ठिकाणात येशू ख्रिस्त म्हणाले की बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. आम्हाला बाळकासारखं झालं पाहिजे. प्रियांनो, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यावर प्रेम केलं आणि तो आमच्यावर प्रेम करतो आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, बाळकास मज जवळ येऊ द्या, त्यांना मनाई करू नका. प्रभू येशू ख्रिस्त बाळकावर प्रेम करतो आहे. प्रियांनो, देव आमच्या प्रत्येकावर प्रेम करतो आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की आमचा कुणाचाही नाश होऊ नये. आम्हा प्रत्येकाचं तारण व्हावं आणि हे तारण फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावातच आहे. प्रियांनो, तारणाऱ्याने ह्या जगामध्ये मानवाचं रूप घेतलं आणि त्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. म्हणून प्रियांनो, तारण अगदी आमच्या जवळ आला आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो त्याचं तारण झालं आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून आमच्यासाठी रक्त सांडलं आहे. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना रोमकरास पत्र्याचा 13वा अध्याय आणि वचन 12 मध्ये देवाचं वचन म्हणतं की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी. आणि परत देवाचं वचन असं म्हणतं की आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. प्रियांनो,
ह्या ठिकाणात देवाचं वचन असं म्हणतं की अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. अंधकाराची कर्मे आपण टाकून द्यावी, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. ख्रिस्तानं आम्हाला मुक्त केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मोकळं केलं, पापाच्या बंधनातून आम्हाला त्याने सोडवलेलं आहे. म्हणून ह्या जगामध्ये आम्ही बाळकासारखं झालं पाहिजे प्रियांनो, आणि विशेष आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर संपूर्ण मनाने प्रेम केलं पाहिजे. आज देवाच्या कृपेत देवानं आम्हाला बोलवलं आहे. पहिले करीन वचन 9 मध्ये, ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलवले, तो देव विश्वासनीय आहे. त्या देवानं बोलवलं, तो देव विश्वासनीय आहे. प्रियांनो, तुम्ही बोलवलेले आहात, तुम्ही निवडलेले आहात. आज तुम्ही हे वचन ऐकत आहात. देव तुमच्याशी बोलू इच्छितो. प्रियांनो, देव तुम्हाला चांगलं व्यक्ती बनवू इच्छितो. तुमचं तारण व्हावं म्हणून देवाने किंमत मोजली. त्याचा एकुलता एक पुत्र त्याने आमच्यासाठी ह्या जगामध्ये पाठवला आणि त्याच्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. आणि रोमकरास पत्र्याचा 13वा अध्याय वचन 12 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. प्रकाशाची शस्त्र सामग्री आपण धारण करावी. सर्व आपले देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही आज टाकून द्याव्यात, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सोडून द्याव्यात. आमचं तारण व्हावं म्हणून देवाने किंमत मोजली. आज देवाचे आम्ही आभार मानले पाहिजेत प्रियांनो. म्हणून देवाच्या वचनात स्वतःला ठेवा. देवानं आमच्यावर प्रेम केलं, देवाने आमच्यावर प्रीती केली आणि देव आम्हाला त्याची कृपा पुरवतो आहे. देव त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये देतो आहे. म्हणून देवाचे आम्ही सदैव आभार मानले पाहिजेत. देवाला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि आज आम्ही वचनामध्ये वाढत असताना प्रियांनो, प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी असं प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो आहे. आम्ही प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. पापापासून त्याने आम्हाला सोडवलं, पुन्हा आम्ही पापात जायचं नाही प्रियांनो. सोडवलं आणि त्याच्या वचनाच्या कुंपणात त्याने राखलं. म्हणूनच आज आम्ही या पृथ्वीवर जिवंत आहोत. याचा आपण केव्हा विचार केला का प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्तामुळेच, देवाच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आशीर्वादाचे दिवस आम्ही पाहतोय प्रियांनो, पाहत आहोत प्रियांनो. याचा विचार केला का? आमचं जीवन पापामध्ये आम्ही नाही घालवायचं. आमचं जीवन भांडण तंट्यामध्ये आम्ही नाही घालवायचं. आमचं हे जीवन, आमचा हा वेळ इतर गोष्टीत आम्ही नाही घालवायचा. आमचं हे जीवन देवाच्या सेवेत, देवाच्या प्रार्थनेत, शास्त्र अभ्यासामध्ये आम्ही घालवायचं प्रियांनो. त्यासाठी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे लोक होण्यासाठी बोलवलं. म्हणूनच प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो, पहिले करिन्थकरास पत्र याचा 1 अध्याय आणि वचन 9 मध्ये, येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलवले, तो देव विश्वासनीय आहे. तुम्हाला त्याने बोलवलं, तो देव विश्वासनीय आहे. म्हणून आम्ही अंधाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. प्रियांनो, किती सुंदर वचन. अंधाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. त्यासाठी आम्हाला त्याने बोलवलं आहे. ख्रिस्ताचे लोक होण्यासाठी बोलवलेलं आहे. आज तुम्ही ख्रिस्तापासून दूर आहात, पण आज तुम्ही ख्रिस्ताजवळ या. ख्रिस्ताजवळ या. ख्रिस्ताने तुम्हाला बोलवलं आहे त्याचे लोक होण्यासाठी, असं प्रेषित पाऊल 1 करिन्थ याचा 1 अध्याय आणि वचन 9 मध्ये लिहितो आहे. प्रियांनो, वचनामध्ये पुढे जात असताना देवानं हे दिवस आम्हाला लाभू दिले.
हे दिवस आम्हाला लाभू दिले आणि आम्हाला त्याने सर्व गोष्टीचा पुरवठा केला प्रियांनो. संकटात सोडलं नाही, अडचणीत सोडलं नाही, आजारात त्याने सोडून दिलं नाही, तर तो आजारात आमच्या सोबत राहिला, संकटात तो आमच्या सोबत राहिला, दुःखात तो आमच्या सोबत आहे. म्हणून देवाला स्तुती गा, देवाला धन्यवाद द्या, देवाला उंचवा, देवाला कधी टाकू नका, देवाची प्रार्थना करा, देवाला आपल्या जीवनाद्वारे उंचवा. ज्या ज्या ठिकाणात तुम्ही आहात त्या त्या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्ताला उंचवा. आणि देवानं त्यासाठी आम्हाला पाचारण केलं की आमच्याद्वारे त्याची सेवा घडावी, आमच्याद्वारे त्याचं कार्य व्हावं. आणि म्हणून ह्या ठिकाणात देवाचं वचन असं म्हणत आहे, आमच्या देवाचं वचन आज या शास्त्रामध्ये आम्ही वाचत आहोत, रोमकरास पत्राचा 13वा अध्याय आणि वचन 14 मध्ये, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. प्रियांनो, देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. प्रेषित पौल लिहितो आहे, तर तुम्ही ख्रिस्ताला परिधान करा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, आपल्या जीवनामध्ये परिधान करा. तुम्ही वचन वाचत आहात, ते वचन अंगीकारा प्रियांनो. जीवनामध्ये बदल येऊ द्या. देवाचा पुत्र ज्याने मानवाचं रूप घेतलं, त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने मोकळं केलं पापाच्या बंधनातून. म्हणून प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. प्रभू येशू ख्रिस्ताचं ते जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताचं पृथ्वीवर येणं, प्रभू येशू ख्रिस्तानं सर्वांवर प्रेम केलं, तसं आम्ही ख्रिस्ताची प्रीती इतरांना देऊया. ख्रिस्त या जगामध्ये जसं जीवन जगला तसं आम्ही जीवन जगायला पाहिजे प्रियांनो. आणि म्हणून या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो 14व्या वचनामध्ये, रोमकरास याचा 13वा अध्याय आणि वचन 14 मध्ये, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. आपल्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्त दिसावा, आपल्या जीवनाद्वारे इतरांना ख्रिस्ताचं कार्य दिसावं. आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ताचे लोक आहोत असं इतरांना दिसावं. यासाठी प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. आमच्या जीवनाच्या द्वारे आमच्यामध्ये इतरांना ख्रिस्त दिसावा, आमच्यामध्ये आमच्या जीवनाच्या द्वारे इतरांना ख्रिस्ताचा प्रकाश दिसावा आणि इतर लोकांना आम्ही ख्रिस्ताकडे आणावं, ख्रिस्तामध्ये राखावं प्रियांनो. म्हणून प्रेषित पाऊल ह्या वचनामध्ये लिहितो की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा, परिधान करा. आज आम्ही ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये परिधान केलं पाहिजे. किती सुंदर वचन आहे की ज्या वेळेस आम्ही आमच्या अंतःकरणाचं समर्पण ख्रिस्ताला करतो, आम्ही आमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करतो. प्रियांनो, आम्हाला त्याच्या पवित्र, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा पवित्र आत्मा चालवतो प्रियांनो. आणि म्हणून ह्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. प्रियांनो, हे जीवन देवानं दिलंय आणि जे काही देवानं आम्हाला दिलं आहे त्यामध्ये आम्ही संतुष्ट असायचं आणि त्याद्वारे आम्ही देवाची सेवा या पृथ्वीवर करायची. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलं पाहिजे. आज आम्ही वचनामध्ये पुढे जात असताना जी कृपा देवाने आम्हाला दिली त्या कृपेमध्ये आम्ही पुढे जात असताना, वचनामध्ये वाढत असताना प्रियांनो, आज देवाच्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही त्याचे आभार मानलेच पाहिजे. प्रियांनो, सर्व गोष्टीचा पुरवठा देवाने आमच्या जीवनामध्ये केला असताना आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे आणि देवाच्या कृपेमध्ये आम्ही वाढलं पाहिजे. आणि देवाचं वचन आज आमच्याशी बोलत असताना
इपिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 10 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. प्रियांनो, आज ह्या वचनाद्वारे देवबाप आमच्याशी बोलतो आहे की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. आम्हाला त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान व्हायचं आहे. देव जे सामर्थ्य आम्हाला देतो, देव जो त्याच्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह आम्हाला देतो, त्याच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला बलवान व्हायचं आहे. आणि या ठिकाणात देवाचं वचन असं म्हणतं की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभावी सामर्थ्याने प्रभू ख्रिस्ताकडून, परमेश्वराकडून येणारं जे सामर्थ्य आहे त्याच्यानं आम्ही बलवान झालं पाहिजे. प्रियांनो, शांतीमध्ये आम्ही बलवान झालं पाहिजे. अनुग्रहाने आम्ही बलवान झालं पाहिजे. त्याच्या कृपेत, आशीर्वादात आम्ही बलवान झालं पाहिजे असं देवाचं वचन आज आमच्याशी बोलत आहे. आणि ह्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. प्रभावी सामर्थ्य, शांतीचं सामर्थ्य, आशीर्वादाचं सामर्थ्य, कृपेचं सामर्थ्य. प्रियांनो, त्याच्यामध्ये बलवान होत जा. आणि मग गलती करास याचा 5वा अध्याय आणि वचन 16 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं की मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. देवाचं वचन आमच्याशी बोलत आहे. प्रियांनो, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आम्हाला पवित्र आत्म्यामध्ये चालायचं आहे. प्रियांनो, पवित्र आत्मा आमचा मार्गदर्शक आहे या पृथ्वीवर. म्हणून देवाच्या वचनात आम्ही पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. प्रियांनो, आज या वचनावर आम्ही मनन करत आहोत. स्वतःला आम्ही ख्रिस्ताला समर्पित केलं पाहिजे. स्वतःला आम्ही ख्रिस्ताच्या वचनामध्ये ठेवलं पाहिजे. आम्ही स्वतः देवाच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. आज आम्ही देवाच्या वचनामध्ये पुढे चालत असताना प्रियांनो, आज देवाची अशी इच्छा आहे की आम्ही त्याच्या आशीर्वादात भरपूर वाढावं, त्याच्या कृपेत बलसंपन्न व्हावं, त्याच्या अनुग्रहात आम्ही आशीर्वादित व्हावं. आज प्रियांनो, वचनामध्ये आम्ही पुढे जात असताना प्रियांनो, मार्कुस शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन 29 मध्ये येशू म्हणाले की ज्याने ज्याने माझ्या करिता व सुवार्ते करिता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे. प्रियांनो, आज हे वचन वाचत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्या करिता, सुवार्ते करिता घरदार, बहीण भाऊ, आई बाप, मुले बाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळणुकी बरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आया मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. प्रियांनो, जगातल्या गोष्टीचा विचार करू नका आणि ते सर्व मिळवण्यासाठी धडपड करू नका. जे काही परमेश्वरानं आम्हाला दिलं आहे त्यामध्ये आम्ही संतुष्ट राहायचं. प्रियांनो, हे जीवन त्याच्या कार्यासाठी, त्याच्या सेवेसाठी आहे. म्हणून ह्या जगामध्ये स्वतःला प्रभू येशू ख्रिस्तासमोर, ह्या जगामध्ये स्वतःला वचनाच्या कुंपणात ठेवा. त्यासाठी त्याने आम्हाला पाचारण केलं आहे. प्रियांनो, आज देवाच्या वचनात मनन करत असताना आज देव ह्या वचनाद्वारे आमच्याशी बोलतो आहे. रोमकराचं पत्र जे आम्ही वाचलं, यामध्ये आम्ही वाचलं की ख्रिस्त दिनाचं आगमन. रोमकरास 13वा अध्याय आणि वचन
11 ते 14 पर्यंत ही वचनं आजच्या मननाकरिता आम्ही वाचलीत. ख्रिस्त दिनाचं आगमन म्हणून याचं शीर्षक आहे. प्रियांनो, प्रेषित पाऊल म्हणतो की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. प्रियांनो, ख्रिस्तासाठी सर्व काही सोडून द्या. प्रियांनो, ख्रिस्तासाठी ख्रिस्ताला न आवडणाऱ्या गोष्टी टाकून द्या, सोडून द्या. प्रियांनो, ख्रिस्तामध्ये स्वतःला ठेवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले लोककृष्णवर्तमान याचा 18वा अध्याय आणि वचन 17 मध्ये की मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. म्हणून आम्हाला बाळकासारखं झालं पाहिजे. प्रियांनो, आणि आज ह्या वचनामध्ये प्रेषित पाऊल लिहितो की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलं आहे, अगदी जवळ आलं आहे तारण. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याचं स्मरण आम्ही रोज आणि रोज केलं पाहिजे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचं ह्या जगात येणं, येशू ख्रिस्तानं आपलं रक्त आमच्यासाठी वधस्तंभावर सांडलं आणि त्याने आम्हाला या सर्व पापाच्या बंधनातून त्याने सोडवलं. म्हणून आम्ही ख्रिस्ताचा वधस्तंभ या जगामध्ये उंच केला पाहिजे की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आणि आम्ही स्वतःला देवाच्या वचनाच्या कुंपणात स्वतःला ठेवलं पाहिजे. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनामध्ये चालत असताना जे जे तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी करत आहात, परमेश्वरासाठी करत आहात, आणि तुम्ही म्हणालात की अजून मला खूप अडचणीतून जावं लागत आहे, संकटातून जावं लागत आहे, पण काळजी करू नका, देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. देव तुम्हाला पुरवठा केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्त मार्क सुवर्तमानाच्या 10व्या अध्यायात आणि वचन 30 मध्ये म्हणाले की अशा प्रत्येकाला सांप्रत काळी छळणुकी बरोबर 100 पटीने घरे, भाऊ बहिणी, आया मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि स्वतःला त्याच्या वचनाच्या कुंपणात राखा. देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमीन. दुनिया में तूने बहुत धन कमाया, पर ए धन तेरे काम नाया. झूठा जग है, आस है झूठी, सब है यहाँ पल दो पल के साथी. ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम. ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम. सब है यहाँ पल सुख के साथी, दुख में ना कोई आए सिर पर यीशु. तेरा दर्द सारा यीशु ही जाने, बाएं फैलाए ओ पुकारे तुझे. ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम. ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम. अपना बोझ सारा यीशु ने उठाया, सूली पर उसने प्राण दिया.
का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम। ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम। नाम 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 ले तू यीशु का मेरे नाम, नाम 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 ले तू यीशु का मेरे नाम। काम 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 बन जाएंगे बिगड़े काम, काम 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 बन जाएंगे बिगड़े काम। ले तू यीशु का प्यारा नाम, बन जाएंगे तेरे बिगड़े काम। प्रियांनो, आज हे वचन आम्ही ऐकलं. ह्या वचनाद्वारे देवबाप आमच्याशी बोलला. त्याची अशी इच्छा आहे की आम्ही त्याच्या कृपेमध्ये वाढावं. प्रियांनो, त्याच्या वचनाच्या कुंपणात आम्ही स्वतःला राखावं. प्रभू तुम्हा सर्वांना आज आशीर्वाद देव. तुमच्या सर्व प्रत्येकाच्या गरजा त्याच्या पवित्र भांडारातून तो पुरव. तुम्ही आजारी आहात, दुःखात आहात, कष्टात आहात, अडचणीत आहात, हे सर्व काही परमेश्वराला दिसते. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताजवळ या. ख्रिस्त तुमचं जीवन बदलून टाकू इच्छितो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. आज विश्वासपूर्वक आपण ही प्रार्थना करूया. प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देत आहे. प्रियांनो, काळजी करू नका. जसं स्तोत्र करता स्तोत्र 121 मध्ये त्याने आपली दृष्टी पर्वताकडे लावली, परमेश्वराकडे लावली. प्रियांनो, आम्ही देखील आमची दृष्टी त्या जिवंत परमेश्वराकडे, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्ही लावूया. तो आम्हाला सर्व गोष्टी त्याच्या पवित्र भांडारातून दिल्याशिवाय राहणार नाही. आपण डोळे मिटूया, शांत बसूया, आपण प्रार्थना करू. पवित्र आमच्या सेनाधीश परमेश्वरा, थोर आणि कृपाळू आमच्या पित्या, इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू आमचा देव पवित्र परमेश्वर आहेस. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत तुझं एकट्याचंच नाव स्तवनी आहे. तू आमची काळजी घेतोस, आम्हाला तुझी कृपा देतोस, वचनाचं कुंपण देतोस बाप्पा, आणि तुझ्या कृपेत आम्हाला तू चालवितोस. आज ही भक्ती तुझ्या पवित्र नावात तू आशीर्वादाची केली आहेस. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आज जे आमचे भाऊ बहिणी आजच्या प्रार्थनेमध्ये सहभागी झाले आहेत, ज्यांनी वचन ऐकलं आहे प्रभू, ह्या वचनाद्वारे त्यांना तू आशीर्वाद दिले आहेस. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, या प्रत्येक भाऊ बहिणीला तुझ्या वचनाच्या कुंपणात राख बाप्पा, की तू आमचा तारण व्हावं म्हणून तुझा एकुलता एक पुत्र आमच्यासाठी या जगामध्ये पाठवलास, आणि तुझ्या पुत्रानं आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला. आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू की जे आजारी आहेत त्या सर्वांना प्रभू येशूच्या नावात आरोग्य प्राप्त होऊ दे प्रभू. प्रार्थना करतो की जे दुःखी कष्टी आहेत, संकटात आहेत, त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे परमेश्वरा, आणि प्रत्येकाचा सहाय्यक तू हो प्रभू. प्रत्येकाच्या जीवनात आज तू कार्य कर प्रभू. ज्या आर्थिक अडचणीतून जात आहेत त्या सर्वांवर तुझी कृपा दे प्रभू. प्रत्येकाचा तू मार्गदर्शक हो परमेश्वरा, आणि वचनाच्या कुंपणात प्रत्येकाला तू चालव. तू आमचा बाप आहेस, तू आमची काळजी घेतोस, आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू चालवतोस. पवित्र प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो, तुला आम्ही धन्यवाद देतो. पवित्र बाप्पा,
या प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात राख बाप्पा. या दिवसात प्रत्येकाला तुझ्या वचनाच्या कुंपणात तू चालव. जे आमचे भाऊ बहिणी प्रभू नोकरी करत आहेत, व्यवसाय करत आहेत, कामधंदा करत आहेत, शेतीवाडीची कामं करत आहेत, त्या सर्वांना तुझी कृपा तू दे. परमेश्वरा, आम्ही प्रार्थना करतो ह्या आठवड्यामध्ये ज्या आमच्या भावांचे बहिणींचे वाढदिवस आहेत त्या सर्वांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. परमेश्वरा, त्या सर्वांना तुझ्या वचनाच्या कुंपणात चालव. प्रत्येकाला आशीर्वाद दे पित्या. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझी कृपा कर, तुझा आशीर्वाद दे. तू तुझ्या लेकरांची काळजी घेणारा देव परमेश्वर आहेस. प्रभू येशू, तू म्हणालास युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हा बरोबर आहे. प्रार्थना करतो प्रभू, आज हा वाढदिवस ह्या आठवड्यात आमचे भाऊ बहिणी साजरा करत असताना त्यांना तुझा आशीर्वाद दे. त्या प्रत्येकाला आणि त्यांच्या कुटुंबाला तुझ्या वचनाच्या कुंपणात राख. बाप्पा, आजची ही भक्ती आशीर्वादाची केलीस, आम्ही तुझे आभार मानतो. या आठवड्यामध्ये प्रत्येकाचं तू सहाय्य कर आणि प्रत्येकाला तुझ्या कृपेमध्ये तू राख. येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा, त्याच्या गोड आणि प्रेमळ नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देवबापाची कृपा, येशू प्रभूची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता इथं असलेल्या सर्व लहान थोरांसोबत, ज्या भावांनी बहिणींनी, ज्या प्रियजनांनी आजच्या भक्तीमध्ये भाग घेतला त्या सर्वांसोबत आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा, तुझे राज्य येवो जगी ह्या स्वर्ग उभा हो. तुलाच वंदन घे मुचे वैभव तू अवघे, तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात पर जय करुणा कर, प्रभो परात पर जय करुणा कर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. आमेन.